नमस्कार मंडळी, दुर्गा परभणीकर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत चमचमीत अशी पनीर कुर्मा भाजी. खूप टेस्टी ही भाजी होती चवीला. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे. पनीर आपल्याला उभ्या आकारात कापून घ्यायचं आहे. मोठमोठाले पीसमध्ये आपल्याला असं पनीर कट करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे इथे मी पनीर कट करून घेतलं आहे. आता वरून आपल्याला थोडीशी लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पनीरला लावून घ्यायचं आहे सगळं. हे बघा, अशा प्रकारे इथे मी सगळं पनीरला ते चटणी आणि मीठ लावून घेतलेले. आता आपल्याला पनीरला फ्राय करायचं आहे. फ्राय करण्यासाठी इथे मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर. त्यामध्ये तेल टाकले. आता आपल्याला पनीर यामध्ये टाकून द्यायचे आहे. एक एक करून सगळे इथे मी पनीर टाकत आहे. खूप मस्त आपले पनीर फ्राय व्हायलेत बघा. तर एकदा सगळं पलटून घ्यायचे खालून करपू नये म्हणून. दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आपल्याला पनीर. मस्त असे पनीर आपले फ्राय झालेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. ते मी सगळे प्लेटमध्ये काढून घेत आहे. सगळे प्लेटमध्ये काढून झाले. आता आपण एक मसाला करू. मिक्सरच्या भांड्यात 2-3 लवंगा, मिरी, मोठी इलायची, धने, जिरे. आता आपण याचा मसाला तयार करून घेऊ. बघा, मसाला आपला तयार आहे. आता आपण कांदा चिरून घेऊया. ते मी मोठमोठ्या आकारात कांदा चिरते, कारण आपल्याला चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. भाजीसाठी आपल्याला जास्त बारीक कांदा लागणार आहे, म्हणून इथे बारीक मी चॉपरमध्ये करून घेत आहे. चॉपरमध्ये टाकून मी बारीक करत आहे. कांदा बारीक झाला. आता आपण टमाटर चिरून घेऊया. टमाटरची पण आपल्याला गिरवी करायची आहे. त्यासाठी मोठमोठ्या आकारात इथे मी टमाटे पण कापून घेत आहे. टमाटे निवडताना छान लाल बघून घ्यायचे. आपल्या भाजीला खूप छान रंग येतो. तर मी टमाटे पण मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे. आता लसूण अद्रक पण आपल्याला मिक्सरमध्ये खलबत्त्यात कुटून घ्यायचे आहे बारीक. इथे मी पनीर मसाला घेतला. त्यामध्ये 1 कप दूध टाकले आणि सगळी पेस्ट करून घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे इथे पेस्ट केली मी. आता इथं आपण भाजीला फोडणी देऊ. त्यासाठी ते पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकले, जिरे आणि कांदा टाकून दिला. कांदा आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. हे बघा, आता यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकली मी. अद्रक लसणाची पेस्ट टाकली की छान एकदा हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकू. लवंग आणि मोठी इलायची टाकलेली. आता इथं टमाट्याची पेस्ट पण मी टाकून दिली. लाल टमाटे असल्यामुळे आपली प्युरी छान लाल झालेली. तुम्ही पण लालच बघून टोमॅटो घ्या. असे छान असं आपल्याला तेल सुटूस्तर हलवीत राहायचं आहे एकसारखं. टमाट्यानं आपल्या चांगलं तेल सोडले. आता यामध्ये लाल तिखट, हळद, धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून आता आपल्याला सगळे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं आता एकदा मसाले आणि पेस्ट सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला. हे बघा, किती मस्त आपल्या गिरवीने तेल सोडलेलं आहे बघा. आता यामध्ये आपण घालणार आहोत दही. इथे मी छोटी वाटी दही घेतलेले. दह्यानं आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते, म्हणून तुम्ही नक्की दही टाका भाजीमध्ये. आणि आपली पनीर कुर्मा भाजी आहे म्हणजे आपल्या भाजीत दही लागतंयच. किती मस्त दही टाकल्या बघा. गिरवीनं आपलं तेल सोडलेले. आता यामध्ये आपण कुटलेला मसाला टाकूया. आपण मिक्सरमध्ये केलता ना तो मसाला. आणि कोथिंबीरची देठ एकदम बारीक करून टाकलेली. कोथिंबीरची देठ पण तुम्ही नक्की बारीक करून टाका. खूप छान फ्लेवर येतो भाजीमध्ये. आता आपण यामध्ये मसाला केलेला टाकून देऊया. इथे पनीर मसाला मी दुधात मिक्स केलेला ते पण टाकून देऊया. सगळे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये इथे मी अर्धा ग्लास पाणी, आपल्याला जितकी पातळ भाजी पाहिजे तितका आपण यामध्ये पाणी टाकूया. पनीरची भाजी थोडी जास्त पातळ नसती, घटच असते, म्हणून इथं मी थोडं अर्धा ग्लास पाणी टाकले. आता यामध्ये आपण पनीर टाकून देऊया. पनीर टाकलं की वरून थोडीशी कस्तुरी मेथी आपल्याला बारीक कुस्करून टाकायची. सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं. 2 मिनटं आपण झाकून ठेवूया. आता आपण मिरची थोडीशी मधातून कापून घेऊया. मिरची आपण भाजीत टाकणार आहोत. एकीचे 2 भाग इथे कट करून मी 2 मिरची कट करून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर पण बारीक चाकूनं कट करून घेतली आहे.
आता 2 मिनटं झालेत. आपण यामध्ये मिरची आणि इथे मी थोडीशी फ्रेश क्रीम टाकून दिलेली आहे. 2 चमचे क्रीम टाकले की वरून कोथिंबीर आणि मिरच्या टाकून दिलेल्या आहेत. तयार आहे आपली पनीर कुर्मा भाजी. खूप छान टेस्टी ही भाजी होती. घरच्या घरी हॉटेलसारखी इथे बघा भाजी झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.